सन्मान या मंचावरती केला जातो आहे। विजय मामा चषक 2026 दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं पाहायला मिळत आहेत आणि त्या स्पर्धेचे उद्घाटन अर्थात विजय मामांच्या शुभ हस्ते सचिन राऊत यांचा सन्मान, त्यानंतर निलेशजी पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा। यह हमारी परंपरा, यह हमारी संस्कृती है। विजय मामांच्या शुभ हस्ते आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे तुकाराम मांगेला पुन्हा एकदा सज्ज असतील या दुसऱ्या अर्थात फेरीमधल्या पहिल्या सामन्यामध्ये काय घडतंय काय तुकाराम मांगेले सरांचा आवाज। धन्यवाद प्रशांतजी आदरवडे आणि यांचा आवाज आपण ऐकवता। मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा करूया आपण या V20 फाउंडेशन्स आणि या आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये आजचा दिवस आहे, जिथे अगदी ओपनचा हब आहे। त्याच्यामुळे ऑल इंडिया ओपन लेवलचे खेळाडू काही मैदानावरती खेळतात। हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे, जिथे पहिल्या सामन्यामध्ये मंडणगडच्या संघानं युवा क्रीडा कमिटी मंडणगडनं चांगली कामगिरी केली होती, जिथे विरार पोलीस संघाला पराभूत केलं होतं आणि मागचा सामना DSP देऊलवाडी या संघावरती मात करून गो टू 11चा संघ हा दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे। दुसऱ्या फेरीचा सामना आहे, जिथे लवकर विकेट गमावला आहे मंडणगडच्या संघानं। या सामन्यामध्ये जर बघितलं चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये देखील 30 धारदार गोलंदाजी अमेय आगाशे यांची आपण पाहिली होती आणि 30 गोलंदाजी पुन्हा एकदा त्यानं स्टार्ट केले आणि दुसऱ्या चेंडूवरती हा गडी बाद झाला आहे। आपण सध्या दिका स्पोर्टच्या माध्यमातून आपण यूट्यूबवरती जे दृश्य पाहतात, अगदी या मैदानाचं विहंगम दृश्य 4 कॅमेरे विथ प्लस ड्रोनच्या साह्यानं डिका स्पोर्ट्स या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आता थेट प्रक्षेपण यूट्यूबवरती करतोय। ते देखील सज्ज आहेत। पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया। नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय। धनसिंग धावून विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अपील जरूर झाले, पण थोडासा लेग कटरचा मारा होता, पडला, बाहेरच्या दिशेने निघून गेला। अपील जरूर झाले। चांगली गोलंदाजी अमेय आगाशे यांची, पहले 3 चेंडू ज्याच्यावरती एकही धाव नहीं है और एक गडी बाद केले। गेम चेंजर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इनका रहा है। दूसरे मुकाबले में देउलवाड़ी के खिलाफ गो टू 11 विरार के फ्रंटलाइन गेंदबाज हैं। बदलाव किया गया, मैंडेटरी पावर प्ले का ओवर, बल्लेबाज वैभव ऑन स्ट्राइक, ऑन पर गेंद को खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली। बढ़िया गेंदबाज इस वक्त अमेय द्वारा ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे, दबाव इस वक्त बढ़ाते हुए बल्लेबाजों के ऊपर। तर मागच्या 4 दिवसामध्ये भरपूर काही खेळ प्रशांतजी आपण देखील पाहिलेले आहेत, पण आता हे पहिलं षटक आहे, हे पहिलं षटक आहे, पॉवर प्ले वाला षटक आहे, पण यामध्ये पॉवरनं बॅट्समननं दाखवली, इथे नजाकतवाली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी। मॅडन ओव्हरच्या दिशेने चाललंय, 4 चेंडू डॉट बॉल आल्यात, विकेट देखील प्राप्त केलाय। मॅडन ओव्हरच्या दिशेने षटक चाललंय, 5वा बॉल, 5वा चेंडू देखील निर्धावाला आहे। एक अगदी उच्चांकाच्या जवळ आहेत, विक्रमाच्या अगदी उंबरठ्यावरती अमेय आगाशे आहेत। विजय मामा चषकामध्ये हा मैडन ओव्हर होतोय का, ही उत्सुकता आता ताणली जाते। पिछले मैच में भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, लगातार 4 बिंदी गेंदे, उसके बाद में चौका था और 500 का इनाम। जाहिर भाई इनकी तरफ से अमेय अगर ये मैडन ओवर डालते हैं तो 500 का इनाम मिलेगा। अमेय अपने बोली माप पर तैयार है। हवा में गेंद, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर, लॉगा पर जबरदस्त गगनचुंबी सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार, दमदार होता, दमदार फटका होता। आले की मागचे 5 चेंडू डॉट बॉल हाताळले होते अमेय आगाशे आणि शेवटच्या चेंडूवरती अगदी जोराने जो प्रहार झालाय आणि त्या चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये षटकार। 6वा चेंडू होता आणि 6वावरती अगदी पहावा असा षटकार ठोकलाय, सिक्सर। हे 6 धावांना अकाउंट एक तर ओपन केले, पहिला अकाउंट ओपन होत नव्हतं आणि आता काय झालं माहिती का, तुम्ही अकाउंट ओपन केले मग त्याच्यामध्ये थोडी रक्कम टाकत चला, नाहीतर काय मध्ये ते अकाउंट मायनसला गेलं तर मग मात्र घरचे पण पैसे जातील आपले। काही बँका 0 बॅलन्सने देखील स्टार्ट करतात, आता 0-0-0-0 त्यानंतर हा षटकार। आता काही पैसे टाकलेले आहेत, मंडळकडनं टाकलेत, थोडा उशीर झालाय, पण त्याने अकाउंट ओपन करत असताना ते 0 केलं। अमेयनं यापूर्वीच्या षटकात आपण बघितलं 3रं षटक त्याने टाकलं होतं, 4 डॉट बॉल टाकले आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार आलं होतं। आता काय घडलं, 5 त्यानं या ठिकाणी डॉट बॉल टाकले आणि शेवटच्या चेंडूवरती
त्या खात्यामध्ये मंडणकडनं इथे 6 धावांची भर घातलेली आहे. ना बऱ्याच वेळेला काय असतं बँकेमध्ये गर्दी पण असते. आता ऑनलाईन अकाउंट उघडू शकतो म्हणून, नाही तर पहिला फॉर्म भरायला लागायचा ना, मग SBI सारख्या बँकेमध्ये तर भरपूर रांग असायची. आता ती रांग होती थोडीशी, ती रांग संपली आणि त्यानंतर अकाउंट ओपन झालंय. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखवलं होते राज. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, अकाउंट ओपन केले तर अकाउंटमध्ये बॅलन्स टाका, एक षटकार ठोकलाय आणि त्यानंतर बॅकपुडला जा स्क्वेअर कटचा चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. क्रुशियल मुकाबला मैंडेटरी पावर प्ले समाप्त हुआ, तो बैटिंग पावर प्ले भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में. और अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज सचिन का. सचिन कनौजिया इस फ्लाइंग 1-4 स्कोर 10 पर पवन 10 रन 1 विकेट के नुकसान पर रासिंग गेंदबाजी कर रहे. लेफ्ट हैंडर सचिन इस वक्त स्ट्राइकर एंड पर ऑनसर पर खेलना चाहते थे, फॉलिंग स्विंग करने की कोशिश, फाइनल के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के तरफ जा रही है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार 4. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. जसा तुम्ही उल्लेख केला होता, गेम थोडीशी कमजोर होती. भाई गेंद वहां नहीं गई जहां बल्लेबाज मारना चाहते थे, लेकिन भाई गेंद वहां गई ना ज्या टीम को चाहिए था. चेंडू तिथे गेलाय जिथे कदाचित टीमला पाहिजे होता. टॉप एज लागला, शॉर्ट फाईन लागला, बिट करून चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. 14 धावा धापलकावरती. या षटकामध्ये 2 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. राज सिंग वरती हमला केलाय सचिन कनौजिया. स्ट्रायकरला डावकुऱ्या हाताचा फलंदाज, ऑफ साइडला ऑन साइडला चौकार. कोलबट्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह ड्राईव्हर पाहिजे तसा ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा लागोपाठचा तिसरा 3 इन अ रो चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. पैरों की तरफ गेंद थी, बेहतरीन स्ट्रोक ऑन साइड पर ऑन ड्राइव अलॉन्ग द कारपेट. घास को आग लगाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच जो फासला था उस फासले को चीरती हुई चली गई. बेहतरीन स्ट्रोक सचिन का. सचिन कनौजिया इज ऑन स्ट्राइक, स्कोर 18 पमान. ज्यादा ऑफ टाइम के बाहर चले गए थे और अब चारों का निश्चित बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. राज सिंह यहाँ बहुत बड़ी सफलता प्राप्त करते हुए. खराब शॉट सचिन का और बेशकीमती विकेट मिला है फिलहाल गेंदबाज राज को. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जसे बाद झाले थोडंसं कपाळावरती हात गेले, विचार करावा लागले, भाई इसकी क्या जरूरत होती. अशा चेंडूला खेळण्याची आवश्यकता नव्हती, कारण तुम्ही चांगली फलंदाजी करत होते. एक तर तुम्ही स्क्वेअर कट चांगला खेळा, ऑन ड्राईव्ह देखील तितकाच दर्जेदार तुम्ही खेळला होता. असे लॅप शॉट खेळण्याची आवश्यकता होती का. जसं रिप्लेमध्ये आपण बघू शकता, राज सिंग यांचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बराच बाहेर गेलं होतं. अगदी तुम्ही शफल केलं, त्यानंतर बघा अगदी बरेच लोक काय असतं माहिती का, पायावरती कुऱ्हाडी मारतात, यांनी कुऱ्हाडीवरती पाय मारलाय असं म्हणावं लागणार आहे. बिल्कुल इस वक्त आप देख रहे तो बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. ऑफ स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश आप कर रहे थे और ज़्यादा डीप इन द क्रीज चले गए थे. इम्पॉर्टंट मुकाबला आहे. जे खेळाडू या ठिकाणी बाहेर बसले, तर जर तुम्ही बाहेर बसला तर तुम्हाला पेनल्टी आहे. डगआउटमध्येच बसायचं आहे कंपल्सरी. मंडणगड टीम. इम्पॉर्टेंट मुकाबला. गेंदबाजी कर रहे गेंदबाज राज. दूसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का ये मुकाबला और समय 12:58 का. ऑनसर पर गेंद को खेला, लॉन्ग ऑन पर खेला और क्या ये कैच हो जाएगा. शानदार कैच लॉन्ग ऑन पर. बल्लेबाज राहुल बैक टू द पेवेलियन गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. हा विकेट जरी गोलंदाजच्या नावावर असला ना, आता तरी अर्धा% म्हणजे 50% श्रेय तर आमिर दाफेदार यायला द्यायला लावलं. ज्या गतीनं ज्या वेगानं ते चेंडूवरती धावत गेले, लॉंग ऑनला फिल्डर होते, हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बघा, मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता आणि आमिर दाफेदारनं अगदी धावत जाऊन हा झेल टिपलाय. आणि मी येतो तुमच्या दिशेनं, कारण लागोपाठचे 2 विकेट आले, त्याच्यामुळे आता हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा झहीर शेख यांच्याकडे प्राइज आले. 3 लागोपाठचे विकेट. WWW साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे.
वाव मोमेंट जिस तरह से अमर दावेदर ने यह कैच लिया था, रनिंग कैच, टर्निंग कैच, स्कोर नाउ 18-3। बढ़िया गेंदबाजी राज सिंह द्वारा। हवा में गेंद, लेकिन खिलाड़ी बहुत दूर है। इस कवर का खिलाड़ी बॉडी रन की तरफ है, टप्पा खाते उछाल मिला था, आगे से टर्न खेलने की कोशिश, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था, बल्ले का बिल्कुल वो मोटा सिरा लिया गया था, इस कवर की तरफ गेंद आई थी। शानदार गेंदबाजी राज द्वारा। पहले ओवर की कहानी अगर देखें तो पहले ओवर में रन आए थे कुल मिलाकर 6 रन, इस ओवर में 3 चौके आए और उसके बाद में राज ने कमबैक किया, 13 रन आए हैं। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 2 ओवर के बाद रन संख्या 19 रन, 3 विकेट के नुकसान पर मंडनगढ़। जसं तुम्ही उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये कदाचित धावा आल्या नव्हत्या, विकेट आला होता, शेवटच्या चेंडूवरती तो षटकाला होता. या षटकामध्ये उलटं घडलंय. या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या आणि नंतर विकेट गेले. मागच्या षटकामध्ये पहिला विकेट गेला, डॉट बॉल आले, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिक्सर ठोकला गेला होता. 2 षटकं संपल्यात. धावा फलकावरती 19. 5 षटकांचा सामना आहे, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. वैभव 6 वरती बॅटिंग करतात, साहिल राणे 1 वरती खेळतात. मागचा सामना त्यांनी जिंकलाय, अगदी इझी मॅच होता, तो थोडासा कठीण होऊन घेतला होता. आणि त्यानंतर युवा क्रीडा कमिटी मंडणगड, मग इथून काय माहिती का, एक स्टेप तुम्हाला पार करायचं. मंडणगडवरून तुम्ही आल्यात, पण पुन्हा एकदा यायचं आहे, फायनलच्या दिवशी यायचं आहे, या उद्देशाने खेळायचं. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. राहुल जोगाडे आपण गोलंदाजीसाठी पहिला 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 पडला, थोडासा टर्न झाला, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय, ही खासियत राहिलेली आहे. बरोबर मोठा टर्न 45 डिग्रीमध्ये चेंडूला वळवणं, ही ताकद राहिली आहे राहुल जोगाडे यांची. पहिलाच नॉट डॉट बॉल. लेग कटर गेंदबाजी बहुत बढ़िया करते हैं और टप्पा खाने के बाद उछाल और घुमाव मिलता है, बहुत बढ़िया मिश्रण भी करते हैं गेंदबाज राहुल जोगाड़िया। छोटी गेंद थी, इसके ऊपर प्रहार किया, बल्लेबाज है लीडर, ये है लीडर और ये लगा शानदार सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, नीडर आहे, थोडंसं धैर्यानं तुम्हाला करायचं आहे, धाडस दाखवायचं आहे. धाडस दाखवायचे. अशा वेळेला संकट ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला तुमच्यामधल्या क्षमतेची लढाई असते. अडचणीपासून लांब नाही जायचं. अडचणीत आहे संघ, अडचणीपासून लांब जाणं म्हणजे अजून एक मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. इथे संधी शोधायची आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षक होते, 3 म्हणजे मागे तर 2 क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न करत होते ओमकार तिथे पोहोचण्याचा. तिथे झेल सुटला, 1 धावा. बघा संकट येतात ना, त्यावेळेला तुम्ही कशा धैर्याने तोंड देता. तुम्ही चांगला उल्लेख केला, नीडर अगदी धाडसानं तोंड देता, ते पाहण्यासाठी संकट आले असतात. 2.3 षटकांचा खेळ, धावा 3, गडी बाद 26. संकटांना पाठ दाखवायची नसते, संकटांना तोंड द्यायचं असतं आणि तेच या ठिकाणी साईल करतोय मैदानावरती. रिवर्स स्वीप बहुत ही खूबसूरती के साथ, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बॉडी के बाद 6 रन. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. विथ द टर्न खेळला होता. जसं तुम्ही उल्लेख केला, अल्टी पल्टीवाला स्विच हिटवाला हा फटका खेळला होता, कारण विथ द टर्न खेळायचं होतं. लेफ्ट आर्मरचा आहे, नॅचरल अँगल आहे, पडतो बाहेरच्या दिशेनं जातोय, तसा तो स्विंग होता तो. आणि विथ द स्विंग या चेंडूला पाठवले सीमारेषा पार, षटकार. यानंतरचा होणारा मॅच नची स्पोर्ट्स विरार आणि शिवान स्पोर्ट्स राजापूर. आपण रिपोर्टिंग करा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि जसं इनिंग ब्रेक होईल तसं तुम्ही टॉससाठी रेडी राहा. हे पाहिजे. म्हणजे वैभव लांबेचा उल्लेख आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील आता लांबचे षटक मारण्यामध्ये नेहमीच, म्हणजे मंडणगडच्या ज्या क्रिकेटमध्ये ना, या खेळाडूच्या विषयी नक्कीच म्हटलं होतं की लांब वरचे षटकार मारणारा वैभव लांबे आहेत. स्ट्रायकर एनला धावा फलकावरती 32, 3 गडी बाद 32 धावा. ऑफ्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळायचा होता, बॅटच्या खालच्या बाजूला लागला. हालाकी खेळायचं होतं त्यांना कव्हरच्या दिशेनं, फटका गेला लॉंग ऑनला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर 1 ने पुढे जाऊन पोहोचेल तो 33, लॉस ऑफ 3 विकेट्स. चैंपियंस आर बॉर्न इन फायर. सूरज की तरह अगर आपको चमकना है तो उससे पहले आपको जलना भी होगा. तो पहले संघर्ष आपने बहुत किया. साहिल अच्छी पारी कर रहे अपनी टीम के लिए. एक तरफ अगर देखें तो बल्लेबाज वैभव नंबर 3 पर बल्लेबाजी कर रहे, गेंदबाजी करने के लिए राहुल तैयार. सीधे बल्ले से जबरदस्त स्ट्रोक है, तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े हैं सीना तान और इस बार साहिल ने किया गेंदबाज को परेशान. 6 रन. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दर्जेदार होता. आणि कदाचित जो बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आलाय, एका गोष्टीची आठवण येते प्रशांतजी, MS चित्रपट धोनी, त्याला सांगितलं धोनी भाई सिक्सर वही मारना जहां सिलेक्टर बैठे. अभी इस बल्लेबाज को कहा है
भाई सिक्सर वही बाना ज्या कॉमेंटेटर बैठे. मला आठवतं या ठिकाणी झगडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विरार शहराचे भारतीय जनता पार्टीचे उत्तर मंडळचे अध्यक्ष या ठिकाणी दाखल होतात. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यांच्या समेत जे सर्व मान्यवर आहेत, दुर्गेशजी पाटील, आपलं देखील सरचे स्वागत है. मुझे याद है कृष्णा का वो छक्का, हम कम बॉक्स में बैठे थे एनसीसी चषक, वो छक्का और आज बल्लेबाज साहिल का सिक्सर बिल्कुल कम बॉक्स की तरफ जहां हम बैठे हैं. अगर तुकाराम सर हाथ नहीं लगाते तो ये गेंद मेरे पेट के ऊपर होती. आणि बरंच म्हणजे आता एक इंटेन्शन होतं की बाबा बरोबर आपल्या दिशेनं आलाय की काय हा षटकार. आणि चांगला उल्लेख तुम्ही केला त्या 25व्या वर्षाचा. आणि तो आपल्या त्यावेळेला स्कोररच्या मांडीवरती लागला होता. त्यावेळेला तो सिक्सर नयन होते स्कोरर आणि त्यांच्या बरोबर थाईजवर लागला होता. मॅचच्या दिशेने पुढे एकदा जाऊया. मॅचमध्ये षटकार षटकार षटकारवाची झडी लावले. वैभव लांबे, लांब वरचा लांब लचक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बाहुबली खिलाड़ी बहुत ही खूबसूरत स्ट्रोक खेला गया सर. डिस्ट्रॉय लेग बॉडी की तरफ वैभव दमदार बल्लेबाजी कर. स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 45 रन स्कोर बोर्ड पर. कमबैक किया मंडनगढ़ टीम ने, कमबैक किया और अमय जिनके ऊपर हमला किया गया. अमय ने पहले मैच में 2 ओवर 8 रन एक शिकार किया था. इस ओवर में वैभव ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, शानदार बल्लेबाजी, सीधे बल्ले से खेल रहे हैं, स्क्वायर ऑफ द विकेट खेल रहे हैं, वी में खेल रहे हैं, टाइमिंग बढ़िया कर रहे हैं, शॉट सिलेक्शन लाजवाब है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर. और जो सबसे बेहतरीन गेंद गेम चेंजर खिलाड़ी है उनके खिलाफ आप लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. कदमों का इस्तेमाल, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी संतोष गेंद के नीचे लपक लिया कैच. वो की पारी समाप्त. अमन ने लिया बदला और एक बहुत बड़ी सफलता. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार आणि विकेट. विकेट कोणाची आली ज्यानं 19 धावा केल्या, 3 षटकार आपण पहिले उत्तुंग असं षटकार ठोकले ते वैभव लांबेची विकेट या क्षणाला आले. आणि संतोष जाधव पिने यांनी हा सुंदर असा झेल टिपलाय. नची स्पोर्ट्स विरार आणि शिवान स्पोर्ट राजापूर आपण रिपोर्टिंग करा, फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि अगदी आपल्या कॅप्टनला रेडी ठेवा टॉससाठी. नची स्पोर्ट्स विरार आणि शिवान स्पोर्ट्स राजापूर टीम आपण रेडी राहायचंय. धावफलकावरती धावा थांबल्यात 45, 45 वरती थांबल्यात. पहिला षटकार, त्यानंतर आलेला विकेट. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की आक्रमण केलं होतं आणि आक्रमण करताना विकेट गमावलाय तो टीम युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या संघानं. अमोल वैराग नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. अजून एक असं नाव मंडणगडचे टेनिस बॉल क्रिकेट मधलं असं एक नेहमीच एक मॅच विनर खेळाडू, एक आक्रमक खेळाडू, मॅच विनर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. अमोल वैराग फलंदाजीसाठी येत असताना 3.2 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती 45. नची स्पोर्ट विरार आणि शिवान स्पोर्ट राजापूर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. त्यामुळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आपण आपली लिस्ट अपडेट करा पहिल्यांदा आणि त्याचबरोबर टॉससाठी तयार व्हायचे. नची स्पोर्ट विरार और शिवान स्पोर्ट राजापूर टॉस के लिए तैयार आहे. अकोटप्याचा चेंडू होता, फटका खेळायचा प्रयत्न पॉईंटला फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण थोडेसे नाराज आहेत आपल्यावरती की हा फटका मला कव्हर पॉईंट आणि किंवा कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. स्कोर 46-46. कमबैक किया था जब बल्लेबाजी कर रहे थे वैभव, लेकिन इसके बाद में मौका मिला पुनरागमन करने के लिए अमय के लिए. अजून एक आकोटप्याचा चेंडू, चेंडू लॉंगॉन सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. दर्जेदार षटकार होता. आकोटप्याचा चेंडू होता आणि त्याच्यावरती अगदी काढा प्रहार केलाय. या चेंडूवरती साहिल एका बाजूला चांगली फलंदाजी करतोय, अमल दुसऱ्या बाजूला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 50च्या आसपास पार झाले धावफलक. 52 52 धावा धावफलकावरती. 3.4 षटकांचा खेळ. सध्या गेल्या स्टंटमॅन गेल्यात आपल्या गोलंदाजीच्या दिशेनं. टप्पा थोडासा आकोटप्याचा हाताळला होता आणि त्याच्यावरती साहिल राणे आणि साहिलची बॅटिंग बघा. 6 चेंडूवरती 20 धावांची खेळी. जसा पुढ्यातला चेंडू आधी स्लॉक करतात आकुटप्याच्या चेंडूवरती अपुलचा प्रहार. स्कोर 52 52 धावा.
बाबांना धावा धापल करतो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. या षटकातील या क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जातात. बिहाइंड द विकेट जर आपण बघितलं 2 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, 5 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईनला. ऑफ स्टंपच्या बाहेर आता कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं फटका खेळला. चेंडू चालला, पाठलाग केला जातोय पण पाठलाग सक्सेस होणार नाही, यशस्वी होणार नाहीयेत. अजून एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. थैंक यू डीजे मास्टर. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं विजय घरत चषक, विजय मामा घरत चषक 2024. आज ओपन हाफ और इंडिया लेवल के सारे खिलाड़ी मंच के साथ जुड़े हुए हैं. और अमेय का ये ओवर, चौथा ओवर प्रगति पर बल्लेबाज की बात करें तो शाहिदार ने 24 पर खेले. शानदार बल्लेबाजी, 7 गेंदों में 24. ऑन साइड पर गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गुल किया. वाह साहिल वाह, क्या मारा है, जबरदस्त बस्टो. गेंद बाढ़ने के बाद 6 रन. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला, क्या मारा, बिलकुल सही मारा आहे. आणि बॅटिंग काय करतायत साहिल, जबरदस्त बॅटिंग. आतापर्यंत 4 षटकार, 2 चौकारानं अगदी इनिंग सदले. 30 धावांची 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 62, 62 धावा फलकावरती आहे. आणि असाही जर उल्लेख केला तर साहिलचा अर्थ किनारा असतो. आता आपल्या टीमची जी नौका आहे ना ती किनाऱ्यावरती न्यायची आहेत. 4 षटकं संपल्यात. धावा 62, 62. आखरी ओव्हर आहे 6 गेंदों का खेळ. पुन्हा एकदा मी तमाम प्रेक्षकांपर्यंत एक अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवतो आहे. आपण विजय मामा चषक 2026 पाहत आहे. 5 तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आपल्या चिपळूण, त्याचबरोबर गोहागर आणि मंडणगड या भागामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. दापोली, चिपळूण, गोहागर या 3 तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायला जर जायचं असेल आणि जर प्रॉब्लेम असेल, रेल्वेनं जाता येत नसेल, तिकीट तुमच्याकडे उपलब्ध नसेल, गाडीची व्यवस्था नसेल, तर मित्रांनो घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. या चेंडूनंतर मी तुम्हाला ती माहिती देतोय. जर तुम्हाला मतदान करायचं असेल आणि गावाला जायचं असेल तर इथे आदरणीय सन्माननीय वैभवजी जगडे, विरार शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहेत. ते आपल्यासाठी गाडीची व्यवस्था करू शकतात. आपल्या भागातील विरार भाग असेल किंवा नालासोपारा भागामधील काही मंडळी असेल ज्यांना गावाला जायचं असेल त्यांनी आवर्जून वैभवजी जगडे यांच्याशी संपर्क साधा. छोटे ग्रुप बनवून आपण जर संपर्क साधला तर गाडीची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी आज व्यासपीठावरती विरार शहर अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी उपस्थित आहे. आपण वैभवजी जगडे यांच्याशी संपर्क साधू शकता. मैच की तरफ भी रुख करेंगे. बहुत महत्वपूर्ण मुकाबला, स्कोर 62 रन 5 विकेट के नुकसान पर. इंपॉर्टेंट मैच है. तो करम सर, इस मैच में मंडनगर के ऊपर दबाव आया, विकेट भी गिर गए, लेकिन वैभव और साई ने जिस अंदाज से बल्लेबाजी अंडर प्रेशर किए ना, इनकी तो तारीफ होनी चाहिए. बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. त्याच करता आपण प्रशंसा का करतोय, कारण ज्यावेळेला दबाव आहे तो प्रेशरमध्ये येतो ना, त्याच वेळेला लक्षात येतं तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. ही दबाव सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये किती आहे. म्हणजे जसं म्हणतात, सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. त्याच्यामुळे संकटाच्या वेळेला आपल्या जोडीला कोण उभा आहे, आपल्या साथीनं कोण उभा आहे, तेही महत्वाचं असणार आहे. कुछ देर के लिए खेल रुका हुआ. टीवी एम्पायर बिजी हो रहे हैं. इस वक्त बल्लेबाज साहिल बहुत अच्छी पारी खेल रहे हैं. अभी तक 4 शानदार छक्के वो जड़ चुके हैं. एक चौका इनके बल्ले से. वैभव ने 3 छक्के जड़े हैं. जब मोमेंटम मंडल की तरफ नहीं था तब जाकर वैभव और साहिल ने बेहतरीन बल्लेबाजी की. और खास करके आज वैभव ने जो बल्लेबाजी की है ना, टीवी अंपायर का क्या इशारा, तो बल्लेबाज अमोल बैक टू द पेवेलियन. नॉस्टेकर के बल्लेबाज को जाना पड़ेगा खास करके अमोल के ऊपर. हाँ, जो सबकी निगाहें थी, बहुत बेहतरीन खिलाड़ी है अमोल, लेकिन अमोल का स्वैग देखने का मौका नहीं मिला. आणि मागच्या चेंडूवरती जर पाहिलं तर अमोलनं आपल्या सहकार्याला संधी दिली की साहिल चांगली बॅटिंग करतोय तर साहिलला संधी देऊया. आणि त्याच प्रयत्नामध्ये त्याने आपला विकेट गमावलाय. हाही फटका खेळलाय, स्वतः गोलंदाज जातोय. आणि के चौधरी थोडासा लांब चेंडू राहिलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धापलकावरती आपला एकदा नजर टाकूया. 64, 64 धावा धापलकावरती. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. इथून धापलक 74, 70, 68 कितपर्यंत प्रवास होईल. धापलकावरती धावा 64.
मंडनगढ़ के खिलाड़ी जो है ना बिल्कुल इस वक्त बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। दूसरी तरफ से आप देख रहे हैं गो टू 11 की टीम, बहुत सारे प्रोफेशनल खिलाड़ी खेल रहे हैं इस टीम के अंदर। और बल्लेबाज की बात करें तो उमेश घाग और साहिल राणे 32 पर खेल रहे हैं। साहिल लो पुल टॉस के नॉन सर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा सा फंबल हुआ, इसका फायदा उठाने की कोशिश, विकेट के बीच अच्छी दौड़, चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी डगआउट में। मंडनगढ़ के तालियां बज रही है, माहौल थोड़ा सा बेहतर हो गया है। लग रहा था कि रन नहीं बनेंगे, 45-40 के आसपास इनको रोकने में कामयाबी हो जाएगी, लेकिन वैभव और साहिल राणे ने ठान लिया आज कुछ करके ही जाएंगे। बेहतरीन बल्लेबाजी की इन्होंने। आणि रन अशा बनत नाही, ज्यावेळेला रन बनवायचे ना भाई, रन बनाने है तो आपको मन बनाना पडेगा। ज्यावेळेला तुम्ही मन बनवणार त्यावेळेला रन बनणार, आणि तेच आहे। जसं एक आलं होतं राम रतन धन पायो, या मंडणगड थोडंसं रन पायो आहे। मंडणगडला पाहिजे होते तितक्या धावा आता सध्या धावफलकावरती आल्यात। 66 66 66 धावा धावफलकावरती आहेत। 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत। मागच्या काय चेंडूवरती धावा केल्यात। साहिल बॅटिंग करतो 34 वरती, 34 वरती। अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल, अनिकेत चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज होतील। अगदी क्रीजच्या कोण्यात गोलंदाजी केली होती, समोरच्या दिशेनं लेफ्ट ड्राईव्ह केला, एक धावा चेंडूवरती पुन्हा स्ट्राईक वरती साईडला जायचा, थ्रो आलाय तो पडतो 2 धावा। टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज त्याच करता, कारण स्ट्राईक वरती साहिल वरचं राहणं गरजेचं आहे। मागच्या 3 चेंडूवरती 3 डबल स्कोर जाऊन पोहोचलाय 68 68। बड़े स्ट्रोक भी आए, उसके साथ तुकाराम सर स्ट्राइक रोटेट किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया। तो बेसिक बहुत अच्छी तरह से जानते हैं और क्रिकेट के परिभाषा को जानते हुए बेहतरीन बल्लेबाजी इन्होंने की है। मशरफ को देख रहा हूँ, थोड़ा चिंता में लग रहा है इस पकड़ लॉक ऑन पर। इंटरेस्टिंग मुकाबला, स्कोर फिलहाल 68 for 5, 2 गेंदों का खेलाना बाकी। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए भाग रहे पीरा ने गेंद को फील्ड किया, थोड़ा अच्छा नहीं है। तारीफ करनी होगी दोनों बल्लेबाजों की, चीते की दौड़ लगा रहे हैं और मंडल के खेमे में तालियां बज रही है। अब स्कोर की हम चर्चा कर रहे थे, कितना होगा? 5 गेंदों का खेल हुआ, 70 स्कोर बोर्ड पर है। आखिरी गेंद पर कितने आएंगे वो देखना बहुत जरूरी है। 70 धावा धावफलकावर। याच्या अगोदर तुम्ही म्हटलं होतं की अगर सूरज की तरह चमकना है ना तो आपको उसके जैसा जलना होगा। इफ यू लाइक शाइन लाइक अ सन फर्स्ट बर्न इट, भाई पहले जलो, पहले उसके जैसा जलो, तब तो चमक दिखाई देगी। चमक धमक सरक सर्व काही पाहिजे तुमची या सामन्यामध्ये। याच्या कारण प्रवास लांबचा आहे, तुम्ही मंडणगडवरनं प्रवास करून इथपर्यंत आलेत। भले काही खेळाडू आपल्या वासेविरांमध्ये राहतात, पण हा टीम आहे आणि अख्खा मंडणगड ही सामना बघतोय। मंडणगड पूर्ण तालुका सामना बघतोय, युवा क्रीडा कबड्डी मंडणगड आणि दुसऱ्या बाजूला गो टू 11 विरार, या 2 संघांमधल्या सुरू असलेला सामना। शेवटचा बॉल आहे, तुम्ही म्हटलं होतं किती धावा, शेवटच्या बॉलवरती चौकार की षटकार की 2 धावा की येणार विकेट। पायावरती चेंडू आदरला, अपील जरूर झाले। 1 धावा या चेंडूवरती पूर्ण, 1 धावा या चेंडूवरती पूर्ण, थोडंसं बाहेर होतं, पंचांचा इशारा होतोय। या सिंगल रन स्कोरबोर्डवरती धावा होती ते 71-72 करायची आहेत। आता इथे तेच करायचं आहे गो टू 11 संघाला, थकणार नाही, थांबणार नाही, दमलो तरी 72 धावा करणार, 72चा पाठलाग करायचा आहे। आपण बॅटिंग कार्डवरती नजर टाकली तर कदाचित लक्षात येईल। आणि धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 71-71। टॉसच्या दिशेने जाऊया, जिथे 2 संघ एकमेकांसमोर असतील। एका बाजूला नची स्पोर्ट्स विरार आणि शिवान स्पोर्ट्स राजापूर। याच दरम्यान मी आदरणीय बंटी ओबेरॉय यांना मंचावरती आमंत्रित करतो आहे। मैं बुलाना चाहूँगा, बंटी साहब आइए, आपका सम्मान किया जा रहा है। क्रिकेट का तुमचंही प्रचंड योगदान आहे, व्यावसायिक संघ आणि फक्त संघ नाही तर आपण जी जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघाच्या माध्यमातून आणि पडद्याच्या मागे बिहाइंड द कर्टन आपले जे काम केलं ते देखील उल्लेखनीय आहे। बंटी ओबेरॉय यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मामांच्या शुभ हस्ते। भारतातल्या सर्व स्पर्धा त्यांच्या माध्यमातून त्यांनी खेळलेल्या आहेत, अर्थात बंटी ओबेरॉय यांचा सन्मान विजय मामांच्या शुभ हस्ते केला जातो। बंटी ओबेरॉय, थँक्यू सो मच। यानंतर तुकाराम मागेल जॉईन होतील टॉस कबासाठी। नक्की, जसं तुम्ही उल्लेख केला बंटी ओबेरॉय यांचा, आणि बंटी ओबेरॉय म्हटलं तरी आपल्याला नेहमीच आठवते की विनर स्पोर्ट्सचा संघ एक काळ असा होता की या ऑल इंडिया स्तरावरती जशा स्पर्धा व्हायच्या ना, त्यावेळेला एक स्पर्धा नाही की जिथे विनर स्पोर्ट्सचं नाव नसायचं, आणि त्या संघाची अगदी करता आपण पाहिलं होतं। नाणेफेकीचा कौल होतोय नची स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या समोर असणाऱ्या शिवान स्पोर्ट्स राजापूर, हे 2 संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी या। नची स्पोर्ट्स विरार आणि त्यांच्या समोर शिवान स्पोर्ट्स राजापूर टीम टॉससाठी या। आपण टॉस घेतो त्याच्या अगोदर काही शुभ सन्मान देखील केले जाणार आहेत। सन्माननीय
वैभवजी झगडे जे आता इथे उपस्थित आहेत. वैभवजी आपल्याला विनंती, आपण या आपला शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. विरार शहर अध्यक्ष बचपाची आणि आज महत्त्वाचा वेळ मंडळ अध्यक्ष वैभवजी झगडे यांचा हा शुभ सन्मान मामांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. आज महत्त्वाचा वेळ वैभवजी आपण देखील या स्पर्धेसाठी दिला आहे. विजयमामा चषकामध्ये आपण जो महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्याजवळ राहावी म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान हा केला जातोय. त्यानंतर सागरजी विचारे यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. ते युवा मोर्चा अध्यक्ष दुर्गेशजी पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. हे सर्व अशी व्यक्तिमत्व आहेत आज विजयमामा चषकाला त्यांनी देखील आपली उपस्थिती लावलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा सन्मान करणं आपल्या आद्य कर्तव्य राहिलेले आहेत. अतिथींचं स्वागत करणं, सन्मान करणं हे आपलं नेहमीच कर्तव्य राहिलेले आहेत. दुर्गेशजी पाटील हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान. ही सर्व मंडळी आहेत आपल्या सध्या जर पाहिलं तर युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष आहेत. विरार शहर युवा अध्यक्ष दुर्गेशजी पाटील यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आपण थोड्याच अवधीमध्ये आपण टॉसच्या दिशेने देखील येणार आहोत. हा मॅच देखील रंगलाय, दुसऱ्या फेरीचा सामना देखील रंगलाय. त्यामुळे आपण सामन्याच्या दिशेने जाऊया आणि ज्यावेळेला दोन्ही संघ उपस्थित असतील त्यावेळेला आपण येऊया टॉसच्या दिशेनं. कमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. प्रशांत आदवडे जॉईंट होतील आणि त्यांच्या तोडला धनंजय पाटील यांचा आवाज ऐकू येईल. O2 कॉम्बॉक्स. शुक्रिया बातों करम सर. सारे मेहमानों का भी हम दिल के गहरे से स्वागत करें विजय मामा चषक 2026 में 10वां संस्करण. दोनों टीमों का अतिरिक्त खिलाड़ी कंपलसरी हमारे कॉम्बॉक्स में आएगा. अतिरिक्त खिलाड़ी कंपलसरी हमारे कॉम्बॉक्स में आएगा पहला बॉल डिलीवर होने से पहले. बहुत ही क्रुशियल मैच और बल्लेबाज तैयार है. स्टंटमैन अशरफ खान, ओंकार देसाई, दोनों खिलाड़ी के पास क्षमता तो है और उसके साथ अनुभव. संदीप कदम मेमोरियल में इन्होंने 80 से ज्यादा रन बनाए थे. धुआंधार बल्लेबाजी किए थे और सारे स्ट्रोक खेले थे बल्लेबाज ओंकार देसाई ने. इस ओवर की पहली गेंद ब्रॉकन में गेंद आंसर पर खेल दिया स्क्वेरले की तरफ. स्क्वेरले का खिलाड़ी दायरे के अंदर है. फाइनली के खिलाड़ी को भागना पड़ा है. तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. अशरफ खान इंडिया कप में गुलमोहर के ग्राउंड पर टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी बीच मैदान पर है और बहुत ही शानदार बल्लेबाजी करते. दूसरी तरफ राइजिंग स्टार शिवम वो भी अपना दमखम दिखाएंगे. येस, दमखम दाखवायचा प्रयत्न करायच्यात मैदानावरती, कारण पाठलाग करायचा तो 72 72 धावेचा पाठलाग करायचा गो टू 11 विरार या संघाला. युवा क्रीडा कमिटी मंडणगण धावसंख्येत उभारला 71 72 धावेचा आव्हानाचा पाठलाग केला जातोय. खेळण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला होता, मिड ऑफ मध्ये फिल्डर होते. खूप छान पद्धतीनं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात तर 2 धावा. प्रशांत सर, हा मॅच आहे तो हा मॅच अगदी कट टू कटच्या दिशेने जाऊ शकतात, कारण की दोन्ही बाजूने बॅटल रंगणार आहेत. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध. फटका छान खेळलाय, चेंडू ऑन साइडला पाठवून दिलाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी. स्क्वायर लेग पर गेंद बहुत तेजी के साथ चलेगी. बॉडी लाइन पर दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज ओंकार देसाई का. ये ताकत है, पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करते हैं. प्रोफेशनल खिलाड़ियों की अगर बात करें तो शाहिद पावर प्ले में बहुत शानदार बल्लेबाजी करते हैं. ओंकार देसाई पावर प्ले में बहुत शानदार बल्लेबाजी करते हैं. ब्रांड एम्बेसडर ऑफ मुंबई ओंकार देसाई बीच मैदान पर है. स्कोर फिलहाल 6 रन स्कोरबोर्ड पर है. और मंडन के राइजिंग स्टार शिवम, बहुत बढ़िया प्रदर्शन इनका भी रहा है इस प्रतियोगिता में. फ्रंट लाइन गेंदबाज. इस ओवर की पहली गेंद जो थी बिल्कुल बहुत बढ़िया थी. इस बार लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेला गया. गेंदबाज शिवम की पिटाई. मैदान के अंदर बल्लेबाज है ओंकार देसाई. 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा
दमदार दर्जेदार षटकार. शिवान स्पोर्ट राजापुर आपके लिए आखिरी कॉल है. शिवान स्पोर्ट राजापुर टीम धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 12 धावा. शिवान स्पोर्ट्स राजापूर टीमला विनंती आहे आपण कर्णधार पाठवा. नची स्पोर्ट्स विरार संघ या ठिकाणी दाखल झाला, त्यांचं स्वागत आहे. 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्यात 12 धावा. शिवम कनोजियावरती आता आक्रमण चढवलं जातात. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट 4 6. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळत आहे. शिवान स्पोर्ट्स राजापूर संघ चला आपल्याला विनंती केली जाते पण लवकरात लवकर यावं. टॉस केलं जाणार आहे कारण समोरचा टीम नची स्पोर्ट्स विरार संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. शिवान स्पोर्ट्सला फक्त विनंती आहे. बागपूरला गेले आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळलायत. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलायत. ओमकार देसाईच्या बॅटमधून कडक स्ट्रोक, चौकार. वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी शुक्रिया डी से शुभम के पहले ओवर की कहानी डबल के साथ शुरुआत हुई. बिंद गेंद, चौका छक्का चौका, ये लेखा जोखा अभी तक गेंदों का है और दबाव बना. प्रोफेशनल खिलाड़ी मैदान पर ओंकार देसाई और अशरफ खान. ओंकार देसाई का जलवा, अनुभवी खिलाड़ी है, लीजियन खिलाड़ी हैं, काबिलियत बहुत ज़्यादा. पवन तलाव के मैदान पर खासदार चषक में मैन ऑफ द सीरीज, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज, बाइकर मैन, गेंदबाज के लिए गेंदबाज शिवम तैयार. ओ हो गोलंदाज टप्पा चुकला आणि ओंकारने काय चौकार ठोकला. 4 धावा. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जसं आपण पाहिलं तर दबाव वाढलाय त्या मैदानाच्या मध्ये. ओंकार देसाईची ती बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, पॉवर प्ले मध्ये सुरुवात कशी करायची ना ते मैदानावरती त्यांना दाखवून दिल्यात. 20 धावा धावफलकावरती. हा मागचा बॉल पहा, ज्या बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी गुडघा टेकला, त्याच्यानंतर बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात कशी करायची ना ती फ्लाइंग स्टार्ट मात्र मैदानावरती दाखवून दिल्यात शिवम कनोजियाच्या अगेन्स्ट. आणि दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले हा मैदानाच्या मध्ये लगेच घेतलाय गोटू 11 विरारनं. कारण माहिती आहे ओंकार देसाई आणि अशरफ यांची बॅट आता मैदानावरती बोलतायत. आणि पहिल्या षटकामध्ये ओंकार देसाईच्या 6 बॉलमध्ये 20 धावा. प्रशांत सर स्टार्ट अगदी बेटर स्टार्ट पाहायला मिळाला. धनंजय कंपैरिजन करेंगे तो पहले ओवर में अमय ने मात्र 6 रन दिए थे, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. तो मौका था शुभम के लिए यहाँ से उभर कर आने के लिए, लेकिन सामने एक हरपर मना खिलाड़ी है ओंकार देसाई, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. खास करके आखिरी गेंद पर शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज टप्पा चुकला, ओंकारने गुडघा टेकला आणि खणखणीत चौकार ठोकला. अप्रतिम फटका होता. ती त्याची ताकद है. और वो इससे पहले 10 साल पहले की अगर कहानी मैं आपको बताऊंगा तो गेंदबाजी कमाल की करते थे और बड़े गेंदबाजी करते थे ओंकार देसाई. इस वक्त बढ़िया खेल स्टार्ट, अच्छा ड्रीम स्टार्ट हुआ इस मुकाबले में. खास करके गो टू 11 टीम के लिए गो टू 11 विरार. गेंदबाजी में परिवर्तन, साहिर राणे को गेंदबाजी करने का मौका मिला. साहिर ने बल्लेबाजी बहुत उम्दा की है. फील्डिंग की बात करें तो इस वक्त फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, मिड ऑन दायरे के अंदर है. और एक खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ आप देख रहे तो वो स्क्वायर की तरफ. तो 3 खिलाड़ी दायरे के अंदर ऑन साइड पर नहीं, इस बार लेफ्ट हैंडर है. तो ऑफ साइड पर बिल्कुल अशरफ खान के लिए 4 खिलाड़ी और पॉइंट का खिलाड़ी स्क्वायर कट के लिए वो बॉडी लाइन की तरफ रखा या अपर कट के लिए. प्लान तो बना हुआ है अशरफ के खिलाफ. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. सूर्यकांत वाइट बॉल का इशारा कर रहे. धनंजय ये इंपॉर्टेंट मैच है. एक तरफ ओंकार देसाई ने बेहतरीन बल्लेबाजी की है, 9 स्ट्राइकर पर है. अशरफ को ज्यादा मौका नहीं मिला. कि ये ओवर अशरफ खेलेंगे? प्रयत्न मैदानाच्या मध्ये तो दिसतो. आणि पहा पहिला बॉल ज्यावेळी डिलिव्हर केला त्यावेळी तो ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर जात असताना पाहायला मिळाला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 21. पटका छान पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉल फील केलेत.
फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती 22. जसं आपण उल्लेख करता की मैदानाच्या मध्ये अशरफ तो खेळ दाखवेल. दुसऱ्या बाजूने साहिल राणेला कमबॅक करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना त्या धावा प्रशांत सर या षटकामध्ये थांबवणं गरजेचं आहे. यापूर्वी तुम्ही 6 षटकांची मॅच खेळल्यात, आता 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला काही बदल आहेत ते बदल करावे लागले आहेत आणि ते बदल लवकर करणंही मैदानाच्या मध्ये अपेक्षित आहेत. केवल रन बना के बात नहीं बनेगी, क्योंकि बल्लेबाज जो है ना आपके रन बनाते हैं वो रन गेटर हैं, और गेंदबाज की बात करें तो वो मैच जिताने वाले खिलाड़ी हैं. केवल रन बनाने से बात नहीं बनेगी. आपके पास बैंक बैलेंस है, लेकिन पहले ओवर में खर्चा थोड़ा ज़्यादा हो गया और ओंकार देसाई ने थोड़ी पिटाई की है. तो साहिल का ओवर बहुत इंपॉर्टेंट. मंडनगढ़ टीम के लिए धनंजय विकेट चाहिए. विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिलेगा. अशरफ नॉन स्ट्राइकर इन पर, ओंकार देसाई स्ट्राइकर इन पर हैं. ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात, उसके साथ पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी ओंकार देसाई के लिए. स्टंप के अंदर गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही खराब शॉर्ट सिलेक्शन में कहूंगा ओंकार देसाई का. पिछली बार भी इस तरह से गेंद जो है ना स्टंप की तरफ चली गई थी, ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे और विकेट के सामने पाए गए ओंकार देसाई. बल्लेबाज साहिल को विकेट मिला. विकेट की तलाश थी, वो विकेट बिल्कुल मिला है और बड़ा विकेट मिला है. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. धन्यवाद वैभव झगडे साहेब, सागरजी विचारे साहेब आणि दुर्गेशजी पाटील, आपल्या सर्वांचं मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल V24 फाउंडेशन व अग्निसेना पुरस्कृत विजय मामा चषकाच्या वतीनं आपलं पुण्यात मनापासून आभार व्यक्त करतोय. विकेटची अगदी नितांत गरज होती, ती विकेट मात्र मैदानाच्या मध्ये मिळवून दिले साहिल राणेनं. आणि ज्यावेळी साहिल आलाय ना त्यांना काहीतरी मैदानावरती करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो मात्र विकेट मिळवून देत असतो, ब्रेक थ्रू मिळवून देत असतो आणि तो ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलाय. प्रशांत सर, आता इथून मात्र गेम चेंज होण्यासाठी साहिल प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूनं जो स्टार्ट ओंकार देसाईने मिळवून दिलाय तो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अशरफ आणि आकाश चिंदारिया हे 2 खेळाडू करतील का, हे पाहण्यासारखं आहे. आकाश ने भी बड़े स्ट्रोक हमेशा खेले, खास करके राष्ट्रवादी चषक में बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा था. एनबी टीम के कप्तान भी रहे हैं आकाश चिंदारिया. साहिल का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है, बहुत ही महत्वपूर्ण ओवर. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. जब ओंकार देसाई शफल में तो फॉलो अच्छा किया, स्टंप के अंदर गेंद को रखा गया. इससे पहले ओंकार देसाई क्लीन बॉल हुए थे, इस बार विकेट के सामने पाएंगे. साहिल राणे का बेहतरीन ओवर, शानदार गेंदबाजी कर रहे हैं. बाउंसर डाला गया, टप्पा खाने के बाद उछाल था, सर के ऊपर से गेंद जा रही है तो सूर्यकांत ने वाइड बॉल का इशारा किया. इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या दूसरे ओवर में 23 रन 1 विकेट के नुकसान पर. 1.2 ओव्हर 23 23 धावफलकावरती येणारे 22 बॉल 49 धावेचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये अगदी समोर ठेवलं आहे. युवा क्रीडा कमिटी मंडनगड वर्सेस गो टू 11 विरार या संघामध्ये सुरू असलेला हा दुसरा फेरीतील अगदी पहिला मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टॉस साठी शिवान स्पोर्ट्स राजापूर टीमचे कॅप्टन चला लगेचच या नची स्पोर्ट्स विरार संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओद विकेट, लोअर फुल टच बॉल. मैदानावरती लोअर फुल टच बॉल कोणी सोडत नाहीत आणि या फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, 5 तारखेला चिपळूण, घॉगर आणि त्याचबरोबर दापोली या 3 ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत त्याकरता तुम्हाला मतदान करायला जायचं असेल तर विरार शहर अध्यक्ष वैभवजी झगडे आता व्यासपीठावरती आहेत. त्यांच्याकडे जर तुम्ही नाव नोंदणी केलीत तर तुम्हाला 5 तारखेला तिथे पोचता येईल. आपलं अमूल्य मतदान करण्याची ही नामी संधी आहे. वैभव झगडे यांच्याशी आपण संपर्क साधा. फिलहाल कमजोर गेंद थी, कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक. बल्लेबाज आकाश द्वारा गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर चली गई. दर्शनीय स्ट्रोक. सुपर की अगली गेंद ऑनसाइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, तेजी के साथ फील्ड करने का प्रयास. फुटबॉल खेले, गेंद नहीं रुकने वाली है. आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया. कमाल कर रहे मैदान के अंदर आकाश चिंदारिया. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार थँक्यू. अशाच प्रकारे बॅटिंगसाठी मात्र जाणला जातो आकाश चिंधारी आणि त्यांना मैदानावरती दाखवून दिल्यात. आक्रमक स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल ओद विकेट. पुन्हा ढकलण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी मात्र जोपर्यंत पंचाने मात्र दर्शवलं नो बॉल
नो प्लस वन, कारण यापूर्वी एक बाउन्सरचा प्रयत्न झाला होता, पंचाने मात्र ते दर्शवलं होतं. आता मैदानावरती पुन्हा एकदा पंचाने मात्र इशारा दिलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 35 धावा ऑन स्कोर कार्ड. इंपॉर्टेंट ओवर है. ओंकार देसाई का विकेट आपने लिया, लेकिन फिलहाल इस वक्त आकाश चिंदारिया परेशान करते हुए साइड रहने को. विजय मामा चषक 2026 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. स्ट्राइकर पर बल्लेबाज अशरफ. स्टंटमैन अशरफ के ऊपर दारोमदार स्लोवर बाउंसर डालना चाह रहे थे गेंदबाज साहिल. टप्पा खाने के बाद उछाल ज्यादा मिला. मिडॉप का खिलाड़ी दायरे के अंदर ओवर द टॉप क्लास बैटिंग अशरफ खान इस मुकाबले में डाल रहे चान. गेंदबाज परेशान. बॉडी लाइन के बाहर गए 4 रन. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकाराला आहेत. जसं प्रशांत सर आपण एक उल्लेख केला होता की तुम्ही बॅटिंग चांगली केलं, धावा बनवल्या, धावा रोखण्याची कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि या मॅच मध्ये ते अपेक्षित होतं टीम युवा क्रीडा कमिटी मंडणगड कडून, परंतु धावा येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लोअर फुल टच बॉल पुन्हा एकदा खेळला फटका, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अमोल वैराग यांच्या हातामध्ये जात असताना डीआरएस लिया गया. सूर्यकांत क्या बीमर के लिए चैलेंज किया गया? जी हाँ. अब अंपायर ये देखेंगे क्या गेंद डीप कर रही थी या कमर के ऊपर है, वो देखा जाएगा. फैसले की घड़ी है. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला गया था अशरफ द्वारा. 19 गेंदों में 33 रनों की जरूरत है. अगला मुकाबला बहुत महत्वपूर्ण है. नची स्पोर्ट ऋषि जोरे अथर्व हमारे साथ जुड़ने वाले हैं. प्रेम आकाश काले, इसके साथ आकाश उतेकर, मनोज साठे, समीर जगताप, कासिफ शेख, रोहित खरात, सुश्याम गायकवाड़ और इसके साथ सनीब उनके ऊपर भी निगाह रहेगी. सतीश और विशाल. इट्स अ फेयर डिलीवरी. बल्लेबाज आउट. इसका मतलब है हमराज मृत्युंजय के बहुत सारे खिलाड़ी जो है पुण्य नगरी से आज विरार में आए हैं. तो ऋषि साहब आपका स्वागत. ऋषि सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आहे. ऋषि झोरे प्लीज. पुण्यनगरीमधून आपण दाखल झालेला आहात. हमराज मृत्युंजय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघाचा बोलबाला आपल्याला बघायला मिळतो. यापूर्वी आपण खारडीनं त्यांना पाहिलं होतं. तर ऋषि झोरे आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. विकेट आला. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय. पूर्ण धावफलकावरती धावा 39. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अशरफला परतवलं गेलं तंबूच्या दिशेने. 72 धाब्याचा पाठलाग, 72चा पाठलाग मात्र मैदानावरती करायचा आहे. 99 बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आमिर दाफेदार, मीरा भाईंदर नगरीतील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मीरा भाईंदर बिग बाश ही स्पर्धा पण कंप्लीट होताना पाहिलीत. दर्जेदार खेळ सातत्याने आमिर दाफेदारचा पण पाहिलात. मग नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आमिर दाफेदार यांच्या नावावरती आपण पाहिलात. अनेक साऱ्या स्पर्धा जुचंद्रच्या नगरीमध्ये देखील आपण गाजवत असताना वसई तालुक्यामध्ये आमिर दाफेदार या खेळाडूला पाहिलात. आज तो कशा प्रकारे पुन्हा एकदा मैदानावरती बॅटिंग करतोय तेही पाहण्यासारखं असेल. 39ला 2 विकेट समीकरण प्रेक्षकांना दाखवूयात. येणारे 18 बॉल मात्र मैदानावरती शेष आहेत. 33 धावेची गरज. शानदार खेल बीच मैदान पर बिल्कुल हो रहा है. और इसी बीच ऋषि जोरे एस्टनच्या मागे काही व्हिडिओ व्हायरल जर आपण बघितले असतील, एस्टन रक्षक म्हणून मामा ही टीम पुण्यामधून आलेली आहे. ऋषीजी प्लीज आपण व्यासपीठावरती असतच बा. झहीरभाई आपल्याबरोबर आहेत, ते ऑलराऊंडर आहेत. ऋषि जोरे, झहीरभाई यांचे जे काही झेल आपण व्हायरल झालेलं बघतो, एस्टनच्या मागे एस टी रक्षक आहेत. त्याचबरोबर टीम करता जे रायझिंग सर आहेत त्यांना संधी देत असतात. आज पुण्यनगरीमध्ये टीम मामा आपल्याकडे दाखल झालेली आहे. म्हणून विशेष करून ऋषि जोरे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे बिरारमध्ये. मामांच्या वतीनं म्हणजे मामा चषकाच्या या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाचा खेळ देखील असणार आहे. सामन्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. 18 बॉल 33 धावेची गरज. पहिला बॉल फटकाबेमध्ये कळला. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती राहील. बॉल नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होईल. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 41. 41 धावा. 17 बॉलमध्ये 31 धावेची गरज. शानदार मुकाबला. 17 गेंदों में 31 रनों की जरूरत. कासिफ भाई आपका भी स्वागत है. संदीप कदम मेमोरियल अर्थात पिंपरी चिंचवडचं वर्ल्ड कप म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आहे. त्याचे आयोजक देखील आहेत. आज ते देखील या ठिकाणी दाखल होतात. और इसी बीच हवाई यात्रा पर गेंद है. गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट. मंडनगढ़ टीम के लिए धनंजय विकेट की तलाश में विकेट मिला और बहुत बड़ी सफलता मिली है.
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. शिवान स्पोर्ट आणि नची स्पोर्ट हा सामना देखील रंगतोय. तर मैदानावरती देखील लक्ष असणार आहे काय होणार आहे. आज पुण्यनगरीमधनं संघ दाखल झालाय आणि एका बाजूला पुण्यनगरीमधनं खेळाडू असतील आकाश, तर दुसऱ्या बाजूला शिवानचे कॅप्टन आहेत मिस्टर चेतन पाटील. स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते विजय मामा यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार आहात सर? आम्ही फिल्डिंग करू. शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट तुम्हाला. नची स्पोर्ट नंबर टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शिवासला करायची या मॅचमध्ये बॅटिंग. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने, सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा वळूयात. टॉसची कहाणी आपण पाहिली. नची स्पोर्ट्स विराटच्या बाजूने गेलं, प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेत. पायावरचा बॉल होता, त्याला मात्र आपण पहिलं तर अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतात डीपमधून, स्क्वेअर लेगमधून जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते ती मात्र 42. चेतन पाटील वेलकम, आपलं स्वागत आहे. पालघरवरून बिलॉंग करणारे काही खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये शिवान स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळतील. क्रितेश घरत, चेतन पाटील, वीरू बाबरे, पंकज पाटील पालन, अक्षय घरत, परेश आरेकर, विश्वनाथ जाधव, सुमित डोंगडे. स्ट्रोक तर हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आता धावतोय बॉलवरती, कॅचची संधी. ओ माय गॉड, कॅच सोडलाय. दर्जेदार त्या ठिकाणी मात्र कॅच होणं अपेक्षित होतं प्रशांत सर, परंतु हा जेल सुटलाय. महत्वाच्या खेळाडूचा आमिर दाफेदारला मिळालं जीवनदान. काय सांगाल? धनंजय, लेट रिएक्ट हुए. ये कैच लपकने के लिए डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी और लॉन्ग ऑफ यहाँ से तय करना था किसका कैच है. ये तो लॉन्ग ऑफ के खिलाड़ी का कैच था. लेट रिएक्ट हुए और थोड़ा वो आत्मविश्वास नहीं था. ये जब आप कैच पकड़ने की कोशिश कर रहे हैं तो थोड़ी सी आशंका मन में जब अगर होगी ना तो कैच नहीं होगा. ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद इनके शरीर को लगी है. लेग बाय का इशारा किया जाएगा. बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज उमेश द्वारा. मैच रोचक बनता जा रहा है, कमाल का मैच है, कहानी इंटरेस्टिंग बनती जा रही है. 14 गेंद में 29 चाहिए. अब फासला बढ़ता हुआ इस मैच में मंडनगढ़ टीम ने कमबैक किया है. अब आपके पास 13 गेंदे हैं, 28 रनों की जरूरत. 13 बॉलमध्ये 28 धावेची गरज. जसं मी सुमित डोंगरेचा उल्लेख केला, राहुल पाटील, सूरज पाष्टे आणि खास करून आपण पाहिलं तर हे सर्व खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानाच्या मध्ये दिसणार आहेत. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा त्या स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळतात. मॅच रंगले आहेत. येणारे 12 बॉल आहेत, 27 धावेची गरज आहे. 45 धावा गो टू 11 विरार संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या आहेत. उमेश घागनं या षटकामध्ये कमबॅक केलाय. कमबॅक नाही, समोरच्या टीमला त्यानं वेलकम बॅक म्हटलंय. 12 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. एक छोटीशी धून ऐकूयात आणि पुन्हा एकदा प्रशासनाच्या दिशेने येऊयात. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. क्या बात है. पालघर जिल्ह्यामध्ये विजय मामा चषक 2026 गाजतोय. त्याचं कारण देखील आहे 24,24,000. धनंजय, त्याची चर्चा झाली, फोर व्हीलरची चर्चा झालेली आहे आणि आता मैदानावरचा मॅच रोमहर्षक, उत्कंठावर्धक. एक गोष्ट मैदानावरती होऊ शकते, जर हा सामना गो टू 11 संघाने जिंकला, विरार संघाने जिंकला तर एक न्यूज होणार. पण सामना युवा क्रीडा कमिटी मंडणगड जिंकला तर ब्रेकिंग न्यूज होणार आहे. अपसेट होणार का, या प्रश्नाचं उत्तर येणारे 12 चेंडू देतील. येस, ॲब्सोल्युटली राईट. ब्रेकिंग न्यूज बनेल का, याही गोष्टीची चर्चा आहे. आणि बहुतांश मंडणगडच्या खेळाडू या मैदानावरती खेळल्यात. म्हणजे अनेक साऱ्या स्पर्धा जर आपण पाहिलं तर या मैदानावरती ते खेळत असतात आणि आज पुन्हा एकदा ती संधी आहे. 12 बॉलमध्ये 27 धावेची गरज आहे. त्या स्पर्धा तुम्ही गाव टू गाव मध्ये खेळता, परंतु ऑल इंडिया ओपन मधून ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळतात ना, बहुतांश खास करून प्रेक्षक वर्ग मंडणगडची सध्या मॅचला आनंद घेतात. प्रतीकजी वैराग यांनी कमेंट दिली होती की खूप सुंदर स्पर्धा, विजय मामा चषक ट्रेंडिंगला स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेची चर्चा होत आहेत. 12-27 पहिला बॉल. बॅटची एज येत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतायत. मैदानाचे आउटफील्ड आहे फास्ट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4, चौकार.
सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. थँक्यू धीरेंद्रजी भगत यांचे वडील सुरेशजी भगत साहेब यांचं आगमन झालं मुख्य मंचावरती. आपण त्यांचं करूयात स्वागत, वेलकम. और चौके के साथ उनका स्वागत हुआ. इस बार थर्ड बैट बाउंड्री लाइन की तरफ गेंद चली गई. खेलना चाहते थे कवर की तरफ, बल्ले का बाहरी किनारा लगा और बल्ले का मोटा सिरा लगा था. गेंद थर्ड बैट बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. अब जाकर समीकरण आपके स्किल पर होगा. 49 3 विकेट के नुकसान पर है. 11 गेंदों में जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. बल्लेबाज अमित ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं. वाइड बॉल का इशारा. अब दबाव बन रहा है मंडनगढ़ के ऊपर. पहली गेंद पर चौका आया तो इस मैच में गो टू 11 विराट ने थोड़ा सा कमबैक किया. पूरा कमबैक नहीं है लेकिन काट की टक्कर, रोचक मुकाबला बीच मैदान पर. अगदी काटेकी टक्कर मैदानावरती सुरू आहेत. 11 बॉलमध्ये करायच्यात 22, 11च्या डबल करायच्यात 22. पाहूया कशा प्रकारे खेळ रंगेल. गोलंदाज तयार झाल्यात. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पुन्हा एकदा खलीदबाईंना हा झेल बाहेर कंप्लीट केलाय आणि षटकाराला 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. ब्यूटीफुल बैटिंग बाय अमीर दापेदार. नजीबुल्ला ट्रॉफी में मैन ऑफ द सीरीज रहे थे दादोजी कोंडे स्टेडियम पर. यही खिलाड़ी मैदान के अंदर है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. इस बार वाइड मांग रहे लेकिन बल्लेबाज ओवर स्टेप के लिए अंपायर कॉल है. ओके ऑलराइट. चलिए मैच की तरफ रुख करेंगे. 10 गेंदों में 16 रनों की जरूरत है. अमीर दापेदार बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. 1 विकेट मंडनगढ़ को चाहिए कमबैक करने के लिए, वो ब्रेकिंग न्यूज बनाने के लिए. क्योंकि एक तरफ आप देख रहे हैं तो गो टू 11 विरार की टीम तगड़ी है, प्रोफेशनल खिलाड़ी है. मंडनगढ़ के पास प्रोफेशनल खिलाड़ी नहीं है लेकिन सारे राइजिंग स्टार है. अगर यहाँ अच्छा करेंगे, जैसे 1983 में भारत ने वर्ल्ड कप जीता और इंडिया का पूरा खेल बदला था, उसी तरह से मंडनगढ़ का खेल भी यहाँ बदल सकता है. जंगम साहेब आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. नितीनजी जंगम क्रिकेट करतात, त्यांचे प्रचंड योगदान राहिलेलं आहे. पण आता हृदयाची धडधड वाढले. संतोष पिंड्या वार रूमकडे बघतायत. बंटी सर या ठिकाणी पाहतायत. सर्वच खेळाडू बघूया काय घडलंय आणि काय बिघडलंय. हृदयाची धडधड वाढले. धडधड वाढले. सध्या टीव्ही कंट्रोल रूम कडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय, कारण तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येणार. 72चा 72 धावेचा पाठलाग सुरू आहे. तिसरे पंच पाहतायत, निहाळतायत. जे काही डिसिजन आहे ते आपल्यापर्यंत दिलं जाईल. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. V20 फाउंडेशन एंड अग्रसेना प्रेसिडेंट विजय मामा चषक 2026 10वां संस्करण. बहुत ही जबरदस्त मुकाबला. जब प्रोफेशनल खिलाड़ी खेलते हैं तो बिल्कुल मजा आता है. और इट्स अ नो बॉल. गेंद का टिप्पा अच्छा था लेकिन ये बॉल डिलीवर करने के लिए आपने ज़्यादा एफर्ट डाला था तो आपका जो फ्रंट फुट है ना वो ज़्यादा आगे चला गया. ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. नितीन जंगम, त्याचबरोबर आता ऋषी झोरे व्यासपीठ होते. सुभाष सर अर्थात अमरावती बुद्धिजय संघाचे कोच आहेत, मॅनेजर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतो आहे आरिफ संगम, कासिफ संगम ह्या जोडीनं सातत्याने आम्हाला प्रभावित केलं. तर कासिफजी व्यासपीठावरती आहेत. तर सामना रंगलाय. 10 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 10 चेंडूमध्ये 15 धावेची गरज आहे. पाठीमागचा बॉल नो बॉल आलाय. आता नो बॉल नंतर कहाणी पुन्हा बदलेल की या मॅचची तेही पाहण्यासारखं असणार आहे. पंचांचा बोट आता हवेमध्ये फिरत आहे. फ्री हिट मैदानाच्या मध्ये संकेत पंचाने दिले आहेत. गोलंदाज तयार झाला. सचिन कनोजिया. पुढचा बॉल कोलवा टप्प्याचा टाकलाय. गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात समीर महाडिक. जोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. फ्रीट वरती तितका फायदा नाही घेऊ शकले प्रशांत सर. धावफलकावरती धावा 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 58 धावा. 58 ऑन स्कोर कार्ड. कमाल का मैच है. काफी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं. विजय बाबा चषक 2026 और इस मैच में 9 गेंदों में 14 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. थर्ड मैन पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्गा. बल्लेबाज मंदार अभी भी संघर्ष कर रहे. टिंगरे सरकार को मैंने इनको देखा था. टिंगरे सरकार टूर्नामेंट में पुण्य नगरी में रिवर्स से भी कमाल के खेलते हैं. इस बार इस मैच में इस मुकाबले में संघर्ष जारी है.
ऑफ टॉप के बाहर गेंद थी, लॉन्ग क्षेत्र में गेंद को ड्राइव किया, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात, इस बार में बेहतरीन फील्डिंग, कोई गलती नहीं है, 1 रन मिलेगा और अमीर दापेदार जो इनफॉर्म बैटर है उनके लिए बल्लेबाजी करने का मौका। 8 गेंदे 13 रनों की जरूरत। मॅच रंगलाय, सामना रंगलाय, 8 बॉल मध्ये 13 धावेची गरज आहे, 59 ला 3 विकेट, गो टू 11 विरार या संघाची धावसंख्या आपण पाहू शकतात युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या अगेन्स्ट। आता मंडणगडलाही मागे काय झालं ते विसरायचं आहे, आता मैदानावरती काय करायचं आहे त्या ध्येयानं तुम्हाला पुढे जायचं आहे। 8-13 ची गरज, पुढचा बॉल फटकाब्यामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पाठलाग करतात वैभव लांबे, जोपर्यंत पॉइंट मधून जातील बॉलवरती फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा आहेत, 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत आहेत। मॅच 7 बॉल मध्ये आता 11 धावेची गरज आहे, 72 चा पाठलाग करायचा होता, जसा प्रशांत सर आपण उल्लेख केला की हा एक दर्जेदार मॅच होईल, गोलंदाजाला एफर्ट लावायचा आहे, बॅटरला आपला क्लास दाखवायचा आहे, सर्व काही गोष्टी मैदानावरती दिसल्या आहेत, मध्ये चांगले स्ट्रोकही आले आहेत, तितके चांगले बॉलही टाकण्यात आले आहेत। 7-11 अच्छा मैच है, दर्शकों के लिए बिल्कुल वो मनोरंजन, जब आप एक बार फिर इस तरह का मुकाबला देखने का तो उनका पूरा मनोरंजन हो रहा है। अमीर दापेदार जिनके ऊपर अब दारोमदार गेंदबाजी कर रहे गेंदबाज फिलहाल सचिन, खुद के ऊपर रख यकीन, आपके भी दिन आएंगे हसीन। सचिन गेंदबाजी करने के लिए तैयार, ऑफ टॉप के बाहर गेंद, शफल ज्यादा हुए थे और डॉट बॉल, ज्यादा शफल हुए, ऑफ टॉप के बाहर आए थे और अब कहानी इंटरेस्टिंग है, वो बुलाती है मगर जाने का नहीं, शफल हुए हैं तो वाइड देने का नहीं, थोड़ा सा फायदा गेंदबाज को मिला। आप 5वें 6ठे स्टंप की तरफ आए थे और इसके कारण ये डॉट बॉल। अब यहाँ से 6 गेंदे 11 रनों की जरूरत है, प्रोफेशनल क्रिकेट है, मैदान के अंदर गजब का मैच, रोचक मुकाबला और पालन पहुंच चुके। पालन आपका भी स्वागत है, पंकज पालन आपका भी स्वागत है, पालघर प्रीमियर लीग के आयोजन करता आपका भी स्वागत है। मैच कड़क चल रहा है, दोपहर का सत्र है, कड़ी धूप खिली हुई है और धनंजय मजा आ रहा है। मजा येणार, कारण 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे, जसा उल्लेख आपण केला की हा मॅच अगदी आता एका टर्निंग पॉइंट आलाय, एका वेगळ्या वळणावरती आलाय। पाठीमागे 4 षटकामध्ये म्हणून मी एक गोष्ट म्हटली की काय झालं ते विसरायचं आहे, किती रन आल्यात, कशा प्रकारे झाल्यात, ह्या गोष्टी तुम्हाला विसरून मैदानावरती आता त्या खऱ्या अर्थानं पुढे जायचं आहे। आणि त्या जात असताना 6 बॉल मध्ये 11 धाव्याची गरज असताना उमेश घागला घेऊन आलाय, ज्या उमेश घागनं 1 षटकामध्ये 5 धावा 1 विकेट दिली होती ना, त्या उमेश घागला मैदानावरती 11 धावा वाचवायच्या आहेत। दुसऱ्या बाजूनं आमिर आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये मंदार, हे 2 खेळाडू आहेत। म्हणजे मंदार गुरवला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्यानं राहिली आहे, पण आज तो 6 बॉल 11चा मॅच कशा प्रकारे फेस करतोय त्याच्यावरती देखील लक्ष आहे। बिल्कुल दोनों खिलाड़ी के पास काबिलियत है, लेकिन दूसरी तरफ प्रतिभाशाली गेंदबाज उमेश अपने बोलिंग मार्ग पर तैयार है। गो टू 11 विरार और युवा क्रीडा मंडल कमेटी मंडनगढ़, बहुत ही जबरदस्त मुकाबला। ऑन साइड पर खेलना चाहते थे, हवा में गिर के नीचे खिलाड़ी, मंदार का शिकार, उमेश ने किया पलटवार, इस मैच में शानदार कैच, बल्लेबाज आउट। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। हा ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परफेक्टली टायमिंग नाही साधू शकले, गोलंदाज स्वतः उमेश घाग पोहोचले त्या ठिकाणी। आणि प्रशांत सर एका गोष्टीची आपण चर्चा केली होती की ब्रेकिंग न्यूज बनवू शकतात, त्या पद्धतीचा मॅच सुरू आहे सध्या। मंडणगड रहिवासी देखील या मॅच आनंद घेतात, तेही मोठ्या संख्येनं पाहतात हा मॅच। अख्खा तालुका बघत असेल आज मंडणगडचा, पण दुसऱ्या बाजूला आपण एक प्रोफेशनल संघ देखील बघतोय, गो टू 11 विरार। जहीर भाई आपके भी निगाह है इस मुकाबले के ऊपर, इंटरेस्टिंग मैच है, कांटे की टक्कर है। अगर आपके पास नाखून है तो भी चबाएंगे, आपके पास नाखून है तो भी चबाएंगे, आपके पास नाखून नहीं है तो भी चबाएंगे, नाखून चबाने वाला मैच है। मंडनगढ़ चर्चा कर रहे, 5 गेंदों में 11 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज भी बिल्कुल काउंट हो जाती है। आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। बल्लेबाज मैदान के अंदर है राहुल जोगाड़िया, उमेश की पहली गेंद पर सफल था, बल्लेबाज मंदार को किया चलता। फील्डिंग की बात करें तो फ्लैंक कीपर खिलाड़ी पॉइंट है, एक्स्ट्रा कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर मौजूद है। राहुल ऑन स्ट्राइक, उड़ाया आसमान की तरफ, गेंद ऊपर तारामंडल में, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रहे टाटा बाय बाय 6 रन। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। आदरणीय सुजितजी चव्हाण साहेब यांचं आगमन झालं, अक्षयजी गुरव साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं आगमन अजिंक्य गुरव साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं आगमन षटकारानं झालं। भव्य दिव्य स्वागत केलं, राहुल जोगाडेच्या बॅटमधून षटकार
राहुल पवेलियनमधून सेट होऊन आला होता की काय तशाच प्रकारचं चित्र होतं कारण की या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये 5 धावेची आता गरज असणार आहे प्रशांत सर. उमेशनं पहिल्या बॉलवरती वार केला, पलटवार दुसऱ्या बॉलवरती राहुल जोगाडी यानं केलाय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार आहेत उमेश. ओद विकेट, बायटॅक स्ट्रोक लगावलाय, बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि राहुल जोगाडे याच्या बॅट मधून मॅच विनिंग स्ट्रोक हा मात्र टोकला गेलाय. हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम गो टू 11 विरार या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय ते युवा क्रीडा कमिटी मंडणगड या संघाला. दर्जेदार कामगिरी केली परंतु जो शेवट फिनिश करायचा होता ना तो फिनिश राहुल जोगाडी यानं पुण्याच्या मैदानावरती करून दाखवलाय. अभिनंदन. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, विजय मामा क्रिकेट शुक्रिया शुक्रिया डीजे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मी विनंती करेन आपल्या कॅप्टनला आपण व्यासपीठावरती पाठवा, आपला सन्मान केला जाईल. या सामन्यामध्ये गेमचे जर खेळाडू धनंजय जाहीर करतील तर ऋषी झोरे आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऋषी झोरे अमराज मृत्युंजय स्पोर्ट अर्थात सध्या एक नवीन दालन सुरू झालेलं आहे बरोबरच तर आपला सन्मान विरारमध्ये